एकदम खुसखुशीत खमंग असा शाबूवडा झालेला आहे. त्यासाठी 2 वाटी भिजवलेला शाबू घ्यायचा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, थोडी कोथिंबीर बारीक करून घ्यायची, एक मोठा शिजवलेला बटाटा घेऊन खिसून घ्यायचा. खिसलेल्या बटाट्यामध्ये भिजवलेला शाबू घालून हातानेच याला एकजीव करायचे. आता यामध्ये बारीक केलेली मिरची, 1 चमचा जिरे धणे पूड, पाव चमचा लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाण्याचे जाडसर कूट, भरपूर कोथिंबीर घालून हे मिश्रण चांगले मळून घ्यायचे. अशा प्रकारे याचे गोळे व्यवस्थित करता आले पाहिजेत. आता याला 10 मिनिटे भिजत ठेवायचे. आता हाताला थोडंसं तेल लावून आपणाला हव्या त्या साईजमध्ये वडा थापून घ्यायचा. अशा प्रकारे थोडे वडे आपण करून घेतले आहे. तेल गरम करण्यास ठेवले आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये वडे सोडून दोन्ही बाजूनी छान खरपूस तळून घ्यायचे. सर्व वडे तळून झालेले आहेत. गरमागरम मस्त खमंग, वरून खुसखुशीत व आतून पोकळ असे शाबू वडे गोड दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करायचे.